लोकांचा प्रतिसाद चांगला होता। या मतदारसंघामध्ये नव्याने निवडणूक लढवतोय असातला भाग नव्हता आणि मी सतत कामात असणारा कार्यकर्ता आहे। जो विद्यार्थी परीक्षा आल्यानंतर अभ्यास करतो आणि जो सतत अभ्यास करतो त्या विद्यार्थ्यातला जसा फरक असतो, कधीही परीक्षा द्यायला आम्ही तयार असतो, कधी निवडणूक आली तयार असतो, कारण 24 तास लोकांच्या सेवेमध्ये आम्ही असतो। त्याच्यामुळे निवडणूक वेगळ्या पद्धतीने काय लढवायची गरज पडली नाही। लोकांच्या कामात असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला। अंदूर हे आता 30-35 हजारांची साधारण लोकसंख्या अंदूरमध्ये आहे आणि त्याच नागरिक सुविधाच्या अडचणी, शहरीकरणाकडे वाटचाल करताना लोकांची मानसिकता आणि त्याला प्रशासनाची साथ, या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत। आणि नजीकच्या काळामध्ये आपल्याला अंदूर हे नगरपंचायत करावं लागणार आहे। आता जो ग्रामपंचायतीला निधी येतोय लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, तो निधी इथल्या विकास कामांना कमी पडतोय। नगरपंचायत झाले तर विकास निधी पण जास्त होईल, काम पण जास्त होईल आणि आपल्याला शहरीकरणाकडे वाटचाल करायची, या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे। अंदूर आणि अंदूर गट एवढ्याच बाबतीत जर आपण विचार केला तर ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, छोटी छोटी कामं करणं आणि तात्पुरता विकास केल्याचा डांगोर पिटणं, हा विकास वेगळा आणि शाश्वत विकास वेगळा। बोरी नदीला येणारं पाणी जे काक्रंब्याच्या पाचुंदा तलावापासून जे पाणी निघतं किंवा बोरी नदीच्या उगमापासून पाणी निघतं आणि बोरी धरणामध्ये येतं, तो परिसर या अंदूर गटातल्या गावाच्या नदी पात्रच त्या गावामधून येतं। तर त्या पाचुंद्यापासून बोरी नदीपर्यंत येणारं नदीचं पात्र आहे, ते खोलीकरण, सरळीकरण, स्वच्छ करणं, तिथं बांधबंदिस्ती करणं, हे मोठं काम मला आता हाती घ्यायचं आहे, जेणेकरून अंदूर शिवाय इतर मतदारसंघातला जो भाग आहे तिथलं शाश्वत पाणी टिकून राहिलं पाहिजे। शेतकऱ्यांना बारमाही पाणी टिकलं पाहिजे। कसल्याही दुष्काळामध्ये ते काम झाल्यानंतर तिथं पाणी टिकणार आहे आणि त्यानंतर अंदूर पर्यंत सुद्धा ते पाणी कॅनलच्या माध्यमातून पोहोचणार आहे। असा शाश्वत विकास आपल्याला करायचा आहे आणि अंदूरमध्ये झालेली कामं तर आपल्याला जवळपास सगळी कामं माहित आहेत। अपेक्षित माझ्या प्रस्तावित कामं सुद्धा आता मी सांगितलेली आहेत। तर हे सगळे स्वप्न मला अंदूरच्या आणि अंदूर गटाच्या बाबतीत पूर्ण करायचे, त्यासाठी ही निवडणूक लढवतोय। मला खात्री आहे अंदूर गटातील जनता भरघोस मताने मला रणवीर चव्हाण आणि प्रवीण भोसले यांना निवडून देतील, याची मला खात्री आहे।